स्टंट काय असतो? स्टंट कोणी केला? पोलिसांनी केला. पोलिसच आले नसते. आदल्या दिवशी पोलिसांना आंदोलनाचं पत्र देत ते स्टंट करण्यासाठी नाही. इथलं प्रशासन भ्रष्ट आहे, इथली व्यवस्था भ्रष्ट आहे, इथले राजकारणी निस्ते स्वार्थी घेतात. मुळातच इथली व्यवस्था सुधारायची असेल तर आज रोजी प्रत्येक भारतीयानं ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. तर त्याची कपडे फाडायचं सगळ्यात पहिलं काम रविराज करतो. माझं जुनं अकाउंट गेलं बघा. मला स्टंटची गरज नाहीये. मी वास्तववादी भूमिका मांडणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. लोकांना तो स्टंट वाटत असेल तर बिंदास्त वाटू द्या. आमचा हा लढा कायम चालू राहणार. ज्या पद्धतीला पेपर फुटीचे एक प्रकरण समोर येतं, त्याबद्दल काय वाटतं? मुळातच इथली सिस्टीम भंगार झाली आहे सर. इथलं प्रशासन भ्रष्ट आहे, इथली व्यवस्था भ्रष्ट आहे, इथले राजकारणी निस्ते स्वार्थी घेतात आणि यांना आपण निवडून देतोय. सगळ्यात पहिलं तर भारतातील जनतेनं सुधारायची गरज आहे. ज्या वेळेस निवडणुका येतात, जेव्हा पाण्यासारखा पैसा खर्च होतो, त्याच्यामध्ये सर्वसामान्य मतदारांचा पण हात असतो. तो पैसा कुठे वाटला जातो? त्या वाटणाऱ्यांनी आणि ते पैसे घेणाऱ्यांनी या लोकशाहीचं सगळ्यात मोठं नुकसान केलंय. मुळातच इथली व्यवस्था सुधारायची असेल तर आज रोजी प्रत्येक भारतीयानं ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. निवडून देताना लोकप्रतिनिधी शिक्षित आणि समाजाची जाण असणारा असावा. त्याच समवेत इथल्या व्यवस्थेला पैसे देण्याच्या ऐवजी प्रश्नांची सरबत्ती दिली तर इथली व्यवस्था जागेवरती वटणीवरती येणार आहे. हे पेपर फुटीची प्रकरणं म्हणजे लेकरांच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती अक्षरशः घालाय. त्यांनी करिअर नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. त्यांच्या मनामध्ये शंका आहे आणि इथल्या व्यवस्थेने, इथल्या शासनाने एकच ठरवलंय की या लेकरांचं खच्चीकरण करायचं आणि आपली वोट बँक साबूत ठेवायची. कारण की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. पण यांना ते पडू द्यायचं नाहीये, त्यांना शिकू द्यायचं नाहीये. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते पिल्यानंतर तो गुरगुरणार आणि गुरगुरणारा व्यक्ती व्यवस्थेला हादरे देणारा असतो. त्यामुळे शिकू न देण्याचा हा घाटच आम्हाला तरी वाटतं. ज्या पद्धतीनं रविराज साबळे हे सरकारवर टीका करतात, त्याच पद्धतीनं विरोधकांना सुद्धा करायला पाहिजे असं वाटत नाही? माझे व्हिडिओ बहुतेक तुम्ही बघत नसाल. मी काय म्हणतात ना, जो चुकतो त्याला बोलतो. समजा उद्या जर काँग्रेसच्या एखाद्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलं तर त्याची कपडे फाडायचं सगळ्यात पहिलं काम रविराज करतो. माझं जुनं अकाउंट गेलं बघा. त्या अकाउंटवरती काँग्रेसच्या त्या प्रत्येक नेत्याला झापलेलं आहे. विरोधातल्या त्या प्रत्येक, इव्हन तो संजय राऊतवरती व्हिडिओ बनवलेला. माझं कोणीच सगळं सोयरं नाही हो या राजकारण्यांमध्ये. समजा उद्या उठून राहुल गांधीच काहीतरी बोलले तर 100% त्यांच्या विरोधात मी बोलणार. मुळातच मला राजकारणावर नाही बोलायचंय. मला बोलायचंय त्या चुकलेल्या व्यक्तीवरती. त्याला तो आरसा दाखवायचा आहे. सत्तेतली माणसं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते बोलताना दिसतं, कारण की विरोधक आता उरलाच नाहीये. सत्तेमध्ये सगळेच सामील झालेले आहेत आणि प्रश्न हे सत्तेला विचारले जातात सर. सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ना, उद्या समजा हे सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी आमचे प्रश्न थोडी संपणार आहेत. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेमध्ये कोणता पक्ष नसतो. सत्तेमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं करणारी लोक असतात आणि प्रश्न त्यांनाच विचारले जातात. आगामी काळात आम्ही तुम्हाला एका राजकीय भूमिकेत बघणार? सध्या तर काहीच नाही. पण आगामी काळात आता 29 पर्यंत खूप सारा वेळ आहे. बोलणार मला वाटतं तयारी खूप चांगली होऊ शकते. नाही, असं काहीही नाहीये. चळवळ खूप महत्वाची आहे. ही चळवळ टिकली तर समाज टिकणार आहे, लोकशाही टिकणार आहे. या चळवळीमधूनच आता विरोधक तयार झालेले आहेत. कारण की विरोधक तर संपलेला आहे. मग प्रश्न विचारणारे राहणारी लोक कुठे आहेत? तर आता फक्त चळवळीत आहे आणि त्या चळवळी शाबूत ठेवण्यासाठी आम्हाला राजकारणाची गरज नाही आहे. तुम्हाला आता तुमची लोकप्रियता खूप वाढलेली आहे काही दिवसामध्ये. काय बदल जाणवलं तुमचं पहिलं आयुष्य आणि आताच? आता बदल हाच आहे की वेळच पुरत नाहीये. आता मी सकाळी घरून 12 वाजता निघालेलो आहे. 12च्या आधी माझ्या घरी लोकांची रीग होती. मी सकाळी झोपेतून 6 वाजता उठलेलो आहे. आता जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय रात्रीच्या 12 वाजता आणि तुम्हीच हा प्रश्न विचारताय की काय बदल झालाय. तर बदल हाच झालाय की या समाजासाठी लढत असताना, झगडत असताना वेळ पुरत नाहीये आणि घराकडे बिलकुल लक्ष नाहीये. रविराज साबळे हे फक्त स्टंट करतात का व्हायरल होण्यासाठी?
व्हायरल नाव घेतलं तरी व्हायरल. तुम्ही चॅनल चालवतात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही कधी एक ट्राय करा, माझा चांगला किंवा वाईट कोणत्या बी अँगलने एक व्हिडिओ बनवून टाकून द्या, तो व्हायरल होणार. करतो आम्ही, कारण त्याच्यावरची काही आम्हाला हे पण आहे, तुम्हाला त्यांना दाखवलं. मग स्टंट ऐका, तर त्या दिवशी मी आदल्या दिवशी पोलिसांना आंदोलनाचं पत्र देतोय, ते स्टंट करण्यासाठी नाही, ते इथली व्यवस्था बदलण्यासाठी. स्टंट काय असतो? स्टंट कोणी केला? पोलिसांनी केला. पोलिसच आले नसते. विचार करा, मला सांगा, 2,500 लोक लाईव्ह बघताय, किती? 2,500. आणि समोर पोलीस उभा राहिला की 25,000 बघताय. स्टंट कोणी केला? मला स्टंटची गरज नाहीये. मी वास्तववादी भूमिका मांडणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, आणि मला हृदयात स्थान इथल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी दिलंय. लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलो, त्या प्रत्येकाने मला बघितलं. मगाशी बीडमधले एक केंद्रे सरांचे वडील आले होते, तर मला सांगा, ते शेतकरी माणूस आहे, राजकारणाचा कुठे काही संबंध नाहीये. ते म्हणे रोज बघतो. त्यांनी माझा अख्खा प्रोग्राम अटेंड केला त्या सभागृहातला, तापडी या सभागृहातला. मग हे लोक कमवलेत मी, आणि ह्या लोकांना कमवण्यासाठी मी कधी स्टंट नाही केला. मी केला तर फक्त या इथल्या व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम. लोकांना तो स्टंट वाटत असेल तर बिंदास्त वाटू द्या, आमचा हा लढा कायम चालू राहणार. मध्यंतरीच्या काळात कथित शेतकरी नेत्यांच्या विरोधात तुम्ही एक खूप मोठा बंड पुकारलेलो होता. आगामी काळात मी तुम्हाला आता तेच सांगत आहे, हे जे शेतकरी नेते म्हणून घेतात ना लोक, मी कधीच माझा शेतकरी नेते म्हणून उल्लेख करू देत नाही कोणाला. त्याचं रिझन आहे, नेता म्हणलं की हवा डोक्यात जाते. आपल्याला नेता व्हायचंच नाहीये. आता मी हे ज्यावेळेस नागपूरला शेतकऱ्यांचं आंदोलन झाल्यानंतर बॅगा घेऊन जेव्हा मंत्रालयात गेले, त्याचे फोटो सगळ्यात पहिले माझ्याकडे आले. काजू खाऊन आले डायलॉग प्रचंड. मग त्याच्यानंतर 3 वाजता मीटिंग झाली, आणि 3:30 वाजता माझा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती होता. मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, बरोबर. मग मी 6 महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट जर उद्या खरी होत असेल तर 100% मी खराच आहे. मी कर्जमाफीचं आंदोलन झाल्यानंतर ज्या गोष्टी मांडवली झाल्या त्या जनतेसमोर ठेवल्या, आणि त्या बरोबर 6 महिन्यांनी सत्य ठरल्या. ज्या माणसानं आंदोलन केलं तोच सत्तेत जाऊन बसला, अख्खा पक्ष विलीन केला, म्हणजे कुठेतरी गौड बंगाला आहेच ना. आणि त्याच्यातले मुख्य मोठाले पुरावे होते तर ते मी दाखवलेच नाही, ते तर खूप मोठा गोष्ट होता. आता ती गोष्ट दाखवण्याचं रिझन उरलं नाही, कारण की त्यांनी पक्षच विलीन केलाय, नाही तर त्या पक्षाच्या संदर्भातली खूप मोठी जागा मुंबईतली यांच्या नावावर होणार होती. जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा होता, तर तुम्ही अभिजित तिपके यांची भेट घेतली आहे? हो, अभिजितला आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनात भेटलो. त्याच्यानंतर भेटण्यासाठीच जात असताना पोलिसांनी अडवलं, आणि त्याच्यानंतर दिल्लीला पोहोचल्यानंतर अभिजितला टायफॉइड झालेला होता, त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून रिटर्न आलो. आणि भेटण्यापेक्षा विचार आणि सहभाग हा महत्वाचा असतो. एका माणसाची भेट घेण्यापेक्षा माझं मत आहे, आता त्यांचं स्वतःच शेवटचं वाक्य काय, की बाबा मला मोठं नका करू. भारतातील लोकांचा प्रॉब्लेमच तो आहे. बरं, काय वाटतं, काँग्रेस जनता पार्टीचं अस्तित्व टिकून राहील का फक्त सोशल मीडियावर हवा आहे? कुठं सोशल मीडिया, आता जे रस्त्यावरती उतरून राजीनामा घेतला, अजून कसली हवा पाहिजे? काय वाटतं, काय असेल भविष्य? भविष्यामध्ये त्यांचा स्वतःचा राजकीय अजेंडाच नाहीये. त्यांचा अजेंडा हा समाजासाठी कुठेतरी व्यवस्था बदलली पाहिजे याच्यासाठी आहे. आणि माझ्या मते कधीही, म्हणजे त्यांच्या बिहाफवरतीच बोलतोय, त्यांच्या स्टेटमेंटवरतीच, मी काय CJPचा म्हणजे त्यांनी दिलेला कोणता माणूस नाहीये. पण त्यांच्या सगळ्या बोलण्यावरून एक गोष्ट आहे की त्यांचा कोणताही राजकीय म्हणजे हेतू नाहीच आहे. ते स्पष्टपणे बोलतात की राजकारणात यायचा आमचा काही हेतू नाही, पण चुकीची व्यवस्था कुठे काम करत असेल तर त्याच्या विरोधात आमचं बंड नक्कीच असेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू.